परत झालं का आता? ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ, श्री हिंदू धर्मग्रंथ, पान नंबर 270, 13/1/1996, शनिवार या दिवशीची माहिती बघूया आपण. श्री शिवशंकर यांनी मूळ 12 अवतार म्हणजेच मूळ 12 ज्योतिर्लिंग दैवते निर्माण केलेले आहेत. म्हणजे त्यांनी जे 12 अवतार घेतले शिवशंकरांनी, त्यापैकी त्यांचा दुसरा अवतार श्री अर्धनारी नटेश्वर यांच्याकडून श्री शिवशंकर यांनी संपूर्ण ब्रह्मांडामधील सर्व पृथ्वीवर मानव निर्मिती करून घेतलेली आहे. म्हणजे त्यांचा जो दुसरा अवतार आहे अर्धनारी नटेश्वर, यांनी प्रत्येक पृथ्वीवरती मानव निर्मिती केलेली. मानव निर्मिती अर्धनारी नटेश्वर यांनी केलेली आहे. व स्वतः श्री शिवशंकर यांनी म्हणजेच मूळ 12 ज्योतिर्लिंग अवतार दैवतांनी ब्रह्मांडामधील सर्व पृथ्वीवर, त्या म्हणजे तेथील मानवांचे सर्व प्रकाराने रक्षण, सांभाळ तसेच त्यांचे कल्याण करण्यासाठी शिवशंकरांनी काय केलं? प्रत्येक पृथ्वीवर मानव निर्माण केलाय. त्यांचा सांभाळ, रक्षण, कल्याण करण्यासाठी, जगाचं कल्याण करण्यासाठी असंख्य दैवतांची नावाने अवतार घेऊन जगाचे कल्याण करण्याचे कार्य करीत आहेत. म्हणजे शिवशंकरांनी असंख्य दैवते, आपण म्हणतो ना 33 कोटी दैवते, हे ते अवतार घेतले शिवशंकरांनी आणि जगाच्या कल्याणासाठी अवतार घेऊन जगाचे कल्याण करण्याचे कार्य करीत आहेत. शिवशंकर हे काय करत आहेत? जगाच्या कल्याणासाठी असंख्य दैवतांचे अवतार घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे श्री विष्णू यांनी, विष्णू वेगळा आहे आणि विष्णुदेव वेगळा आहे, आलं का लक्षात? त्याचप्रमाणे श्री विष्णू यांनी ब्रह्मांडामधील सर्व म्हणजे प्रत्येक पृथ्वीवर पशु, पक्षी, प्राणी व सूक्ष्म जीव जंतू यांची निर्मिती केलेली आहे. विष्णूने काय केलेलं आहे? प्रत्येक पृथ्वीवर पशु, पक्षी, प्राणी, सूक्ष्म जीव जंतू, कीटक यांचे निर्मिती केलेले आहे व त्यांचे रक्षणासाठी, सांभाळ करण्यासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडून त्यांचे कल्याण करण्यासाठी स्वतः प्रत्यक्षात श्री विष्णू यांनी सर्व प्राण्यांच्या मध्ये त्या प्राण्यांचा रूपातच असंख्य प्राणी दैवते अवतार घेऊन त्यांचे रक्षण करण्याचे, सांभाळ करण्याचे कार्य करीत आहेत. म्हणजे विष्णू यांनी काय केले? पशु, पक्षी, प्राणी निर्मिती केली, सूक्ष्म जीव जंतू, कीटक हे जे आहेत ते, आणि त्यांचा रक्षण, सांभाळ करण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी प्रत्येक प्राण्याचा एक दैवत, म्हणजे आता कुत्रे आहेत तर सगळ्या कुत्र्यांचा एक प्रमुख कुत्रा जो असतो तो दैवत, तो विष्णू. म्हणजे विष्णूने कुत्र्याचा अवतार घेतला दैवत म्हणून, तो सगळ्या कुत्र्यांचं सांभाळ करणार, रक्षण करणार. उदाहरणार्थ श्री विष्णू यांनी कुत्रा व प्राण्यांची निर्मिती केलेली आहे, तर त्या कुत्रा या प्राण्यामध्येच राहून मिसळून त्यांच्यामध्ये स्वतः ते प्रत्यक्षात कुत्रा हा प्राणी दैवतांचा अवतार घेऊन ते स्वतः कुत्रा दैवत बनून त्या सर्व कुत्रा या प्राण्यांचे रक्षण, सांभाळ, कल्याण करीत आहेत. म्हणजे शिवशंकरांनी मानव निर्मिती केली आणि विष्णूने पशु, पक्षी, प्राणी निर्माण केले आणि त्यांचे दैवत बनून राहिले. खाली तळापासून वरची 2 नंबरची पृथ्वी आहे, त्याच्या सूर्याच्या वर
श्री कालभैरवनाथ यांचा अवतार श्री बालाजीनाथ यांचे वास्तव्य आहे. दिव्य तेजपुंज तेजस्वी असा असणारा श्री बालाजीनाथ हा अवतार प्रत्यक्षात श्री कालभैरवनाथ व श्री विष्णू यांनी एकत्रितपणे घेतलेला आहे. काल सांगितल्याप्रमाणे कालभैरवनाथ आणि विष्णू या दोघांनी एकत्रित बालाजीनाथ हा अवतार घेतलेला आहे व तेथील सूर्याच्या वर श्री बालाजीनाथ यांचे पूर्ण वास्तव्य असून तेथील सर्व कारभार ते सांभाळत आहेत व तसेच तेथील सर्व नवग्रहाचे 12 ग्रहाचे वर श्री विष्णू यांचे प्राणी रूपामधील अवतार दैवतांच्या नावाने एक एक ग्रहाचे वर अवतार थांबवून आपले कार्य करीत आहेत. म्हणजे आपल्या नवग्रहावर कसे वेगवेगळी दैवत आहेत, मूळ 12 ज्योतिर्लिंगचे दैवत आहेत, तसं खालपासून जी 2 नंबरची पृथ्वी आहे त्याच्या सूर्यावर श्री बालाजीनाथ यांचं वास्तव्य आहे आणि तेथील जे नवग्रह आहेत प्रत्येक ग्रहावर विष्णू यांचा प्राणी रूपातले एक दैवत नवग्रहाच्या ग्रहावर आहे. ते तिथं थांबून कार्य करतायत त्यांचं. 2 नंबर पृथ्वीवरील सूर्याच्या वर श्री बालाजीनाथ यांचे वास्तव्य आहे. तसेच त्यांच्या बरोबर प्रत्यक्षात स्वतः श्री विष्णुदेव यांचे वास्तव्य आहे. म्हणजे विष्णूचं पण आहे आणि विष्णुदेव हे जे आहेत त्यांचं पण वास्तव्य आहे. त्यांच्या शेजारील 2 नंबर सोम या ग्रहाचे वर श्री गोरक्षनाथ यांचे वास्तव्य आहे. म्हणजे तेथील सोम हा जो ग्रह आहे नवग्रहाचा त्याच्यावर गोरक्षनाथ यांचं वास्तव्य आहे. म्हणजे गोरक्षनाथ हा विष्णूनेच अवतार घेतलेला आहे. श्री गोरक्षनाथ हा अवतार प्रत्यक्षात श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव यांनी एकत्रित घेतलेला आहे. म्हणजे गोरक्षनाथ हा जो अवतार आहे तो शिवशंकर आणि विष्णुदेव या दोघांनी एकत्रित गोरक्षनाथ हा अवतार घेतलेला आहे. त्यांच्या शेजारील 3 नंबर म्हणजे मंगळ या ग्रहाचे वर श्री कृष्णदेव यांचे वास्तव्य आहे. म्हणजे विष्णूचा जो अवतार आहे कृष्ण यांचं कुठं मंगळ या ग्रहाच्या वर वास्तव्य आहे. कृष्णदेव म्हणजे आपलं कृष्ण जे आहे प्रत्यक्षात त्यांचं वास्तव्य मंगळ या ग्रहावर आहे तेथील. त्यांच्या शेजारील 4 नंबर गुरु या ग्रहाचे वर पुन्हा श्री बालाजीनाथ यांचेच वास्तव्य आहे. 4 नंबरचा जो ग्रह आहे गुरु याच्यावर बालाजीनाथ यांचंच वास्तव्य आहे. त्यांच्या शेजारील 5 नंबर शुक्र या ग्रहाचे वर श्री मोर देव म्हणजे आपण मोर बघतो ना ते मोर या दैवतांचे वास्तव्य आहे. मोर यांचं वास्तव्य आहे. त्यांच्या शेजारील 6 नंबर शनी या ग्रहाचे वर श्री चौरंगीनाथ यांचे वास्तव्य आहे. चौरंगीनाथ जे आहे अवतार त्यांचे वास्तव्य आहे. हा अवतार श्री शिवशंकर श्री विष्णुदेव व श्री ब्रह्मदेव या तिघांनी एकत्रितपणे अवतार चौरंगीनाथ हा अवतार शिवशंकर विष्णुदेव आणि ब्रह्मदेव या तिघांनी मिळून चौरंगीनाथ हा अवतार घेतलेला आहे. श्री नवनाथामधील श्री चौरंगीनाथ हा अवतार घेतलेला आहे. त्यांच्या शेजारील 7 नंबर रवी या ग्रहाचे वर श्री रेडा माहिती आहे ना रेडा देव या दैवतांचे वास्तव्य आहे. त्यांच्या शेजारील 8 नंबर राहू या ग्रहाचे वर श्री हरिण माहिती आहे ना हरिण देव यांचे वास्तव्य आहे. त्यांचे शेजारील 9 नंबरचे हर्षल या ग्रहाचे वर श्री विंचुदेव या दैवतांचे वास्तव्य आहे. त्यांचे शेजारील
10 नंबर चंद्र या ग्रहाचे वर मूळ 12 ज्योतिर्लिंग यांचे म्हणजेच श्री शिवशंकर यांचा दुसरा अवतार मूळ दुसरे ज्योतिर्लिंग श्री अर्धनारी नटेश्वर यांचे वास्तव्य आहे. चंद्र या ग्रहावर अर्धनारी नटेश्वर यांचे वास्तव्य आहे व तेथेच श्री खेकडा देव ह्या दैवताचे देखील वास्तव्य आहे. तसंच त्यांच्याबरोबर अर्धनारी नटेश्वर बरोबर खेकडा देव यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या शेजारील 11 नंबर बुध या ग्रहाचे वर श्री बदक नाही बदक देव ह्या दैवतांचे वास्तव्य आहे व 9 ग्रहाचा शेवटचा 12वा ग्रह नेपच्यून म्हणजे प्लुटो या ग्रहाचे वर श्री चिचुंद्री देव चिचुंद्री हे दैवत आहे. या दैवतांचे प्रत्यक्षात वास्तव्य आहे व ब्रह्मांडामधील सर्व पृथ्वीच्या 9 ग्रहाचे वर श्री मूळ 12 ज्योतिर्लिंग दैवतांचे अवतारांचे वास्तव्य आहे. फक्त 2 नंबर पृथ्वीच्या 9 12 ग्रहाचे वर श्री विष्णुदेव यांचे अवतार दैवतांचे प्रत्यक्षात वास्तव्य आहे. म्हणजे प्रत्येक याच्यावरती 12 ज्योतिर्लिंग आहेत पण फक्त ह्याच 2 नंबरच्या पृथ्वीवर याप्रमाणे 9 ग्रहावर हे वास्तव दैवत आहेत. ब्रह्मांडामधील सर्व सूर्य 9 ग्रहाचे सर्व ग्रह चंद्र व पृथ्वी या सर्व ग्रहांचे वर ब्रह्मांड निर्मितीपासूनच सर्व दैवतांचे वास्तव्य व कार्य राहिलेले आहे. परंतु आपल्या सूर्याच्या शेजारील 2 सूर्य 2 चंद्र व एकूण 12 पृथ्वी आहेत. तेथील सर्व ग्रहाचे वर श्री शिवशंकर म्हणजेच ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज व श्री मस्कोबानाथ महाराज या दोन्ही दैवतांनी पैजेचा विडा जिंकल्यानंतर तेथील सर्व ग्रहाचे वर असणारे तेथील दैवतांचे वास्तव्य व त्यांचे कार्य सुरू झालेले आहे. तेथे जे 2 सूर्य आहेत त्याच्या याप्रमाणे त्यांचं कार्य सुरू झालेलं आहे मस्कोबा महाराजांचं. पान नंबर 272. ब्रह्मांडपती श्री सप्तशक्ती महाग्रंथ हा 4ही बाजूने परिपूर्ण असणारा महान ग्रंथ म्हणजेच सर्व मूळ शक्ती 9 काळ राक्षस 26 पंचमहाभूते ब्रह्मांडामधील सर्व सूर्य चंद्र 9 ग्रहाचे सर्व ग्रह सर्व पृथ्वी म्हणजे या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती त्यांचे कार्य वगैरे संपूर्ण निसर्गाचे ब्रह्मांडाच्या निर्मितीचे रहस्य म्हणजे हे संपूर्ण ब्रह्मांड कसे कोणी व कधी तसेच कशा प्रकाराने निर्माण करून चालवित आहेत नष्ट करणार आहेत वगैरे संपूर्ण ब्रह्मांडाचे रहस्य उलगडण्याची महत्वाचे कार्य हे सर्व दैवतांनी वगैरे सर्वांनी अतिशय मनापासून प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना या मूळ शक्ती कोणतीही माहिती उपलब्ध होऊ देत नव्हती व आतापर्यंत अनेक दैवतांनी पूर्णपणे अपयश आले असल्यामुळे व आत्ताच्या काळामध्ये श्री शिवशंकर म्हणजेच ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज व त्यांचे सद्गुरू श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांना अतिशय त्रासामधून पूर्णपणे यश आलेले आहे. म्हणजे त्यांनी पूर्णपणे ब्रह्मांडाचा शोध लावलेला आहे. त्यांना सर्व मूळ शक्ती यांच्याकडून पूर्णपणे सत्य असणारी माहिती उपलब्ध होऊन त्याचे लिखाण कार्य पूर्ण होऊन
त्यांनी ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ या महान ग्रंथाचे लिखाण कार्य पूर्ण केले असल्यामुळे आत्तापर्यंत जे अनेक दैवते यांना पूर्णपणे अपयश आलेले आहे ते सर्व मूळ शक्ती, सर्व ग्रह तसेच अनेक दैवते हे सर्वजण अतिशय या दोन्ही दैवतांच्यावर क्रोधिष्ठ होऊन रागावलेले आहेत. या दोघांवरती सगळी दैवते रागावलेली आहेत. हे सर्व दैवते आता या दोन्ही दैवतावर अतिशय क्रोधिष्ठ होऊन रागावलेले आहेत. पूर्णपणे नाराज झालेले असताना श्री कालभैरवनाथ त्यांचे अवतार श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांनी या सर्वांची पूर्णपणे समजूत काढलेली आहे. त्यांची नाराजी घालून त्यांना पूर्णपणे आपल्या बाजूने करून घेतलेले आहे. हे सर्व दैवते आता या दोन्ही दैवतावर अतिशय आनंदित राहिलेले आहेत. श्रीनाथांनी त्यांचा पूर्णपणे राग घालवलेला असल्यामुळे या पुढील भविष्य काळामध्ये या दोन्ही दैवतांना त्यांच्याकडून कसलाही काही धोका अगर त्रास राहिलेला नाही. पूर्णपणे सर्व दैवते शांत झालेले आहेत. परंतु त्या सर्वापासून या दोन्ही दैवतांना पूर्णपणे कायमस्वरूपी सावध राहावे लागत आहे. यांना दोघांनाही सावध राहणं महत्वाचं आहे. श्री शिवशंकर यांनी मूळ 12 ज्योतिर्लिंग, मूळ 12 अवतार घेतलेले आहेत. श्री शिवशंकर यांचे मूळ 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे मूळ 6वा अवतार श्री भैरव या नावाने त्यांची निर्मिती उत्पत्ती झालेली आहे. श्री शिवशंकर यांचा मूळ 6वा अवतार श्री भैरव यांची निर्मिती कार्य म्हणजे त्यांच्या निर्मितीचे प्रमुख कारण हे या संपूर्ण ब्रह्मांडाचा शोध लावण्यासाठी झालेला आहे. तसेच श्री शिवशंकर यांनी स्वतः एक अत्यंत तेजस्वी वेगळा अवतार म्हणजे त्यांनी स्वतंत्र अशी श्री काल या नावाने शक्ती निर्माण केलेली आहे. शिवशंकरांनी हे 12 ज्योतिर्लिंग निर्मिती करून अजून वेगळा एक अवतार घेतलेला आहे. श्री काल म्हणजे शिवशंकर आणि पार्वती हे दोघेजण एकत्रित तांडव नृत्य करीत असताना दोघे एकत्रित होऊन त्यांच्यातून एक ज्योत निर्माण झालेली होती, अग्नीचा गोळा. त्यांनी श्रीकाल हा अवतार घेतलेला आहे. श्रीकाल या नावाने म्हणजे शिवशंकर आणि पार्वती यांचं एक स्वतंत्र अवतार आहे श्रीकाल. व श्रीकाल व श्री भैरव हे दोघे मिळून श्री काल भैरव असे झालेले आहेत. म्हणजे भैरव शिवशंकरांचा 6वा अवतार भैरव आहे आणि भैरव आणि श्रीकाल हे दोघे एकत्रित झाले ब्रह्मांड निर्मितीचं कार्य करण्यासाठी. श्रीकाल आणि भैरव हे दोघे एकत्रित होऊन श्रीकाल भैरव हा अवतार निर्माण झालेला आहे. व त्यानंतर बराच काळ गेल्यानंतर श्री शिवशंकर यांनी पुन्हा श्रीनाथ या नावाने एक वेगळा परिपूर्ण असा अवतार घेतलेला आहे. त्यानंतर बऱ्याच काळानंतर श्री शिवशंकर यांनी एक वेगळा अवतार घेतलेला परत श्रीनाथ स्वतंत्र अवतार आहे. तो अवतार पण यांच्यात आलेला आहे. व त्यानंतर श्री भैरव, श्री काल व श्रीनाथ या तीनही शक्ती एकत्रित मिळून त्यांचा एक अत्यंत तेजस्वी परिपूर्ण असा श्री काल भैरवनाथ यांची निर्मिती म्हणजे हा अवतार निर्माण झालेला आहे. म्हणजे श्री काल वेगळे, श्री भैरव वेगळे
आणि श्रीनाथ हे वेगळे. हे तिघ एकत्रित येऊन श्री काल भैरवनाथ हा अवतार निर्माण झालेला आहे, अगदी तेजस्वी असा. श्री शिवशंकर यांनी मूळ 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे श्री भैरव यांची निर्मिती श्री बद्री केदारनाथ या ठिकाणी श्री शिवशंकर यांनी मूळ 6वे ज्योतिर्लिंग श्री भैरव यांची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे बद्री केदारनाथ हे जे स्थान आहे त्या ठिकाणी शिवशंकरांचं 6वे ज्योतिर्लिंग निर्माण झालेलं आहे, श्री भैरव. श्री बद्री केदारनाथ या ठिकाणी श्री भैरव यांनी श्री विष्णू व श्री ब्रह्मदेव यांना ब्रह्मांडाचा निर्मितीचा शोध लावण्यास, ब्रह्मांडांचा अंत लावण्यास सांगितले होते. तिथंच ब्रह्मांडाचा अंत नाही का लावण्यास सांगितले होते. कोणाला? श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव यांना. परंतु त्या दोघांनाही पूर्णपणे अपयश आलेले होते. तेव्हा श्री विष्णू हे त्यांना घाबरून तेथेच बाजूला थांबलेले होते. त्यांना काही शोध लागला नाही तेव्हा विष्णू हे घाबरून थांबले होते तिथं. व श्री ब्रह्मदेव हे श्री भैरव यांना अतिशय घाबरून थरथर कापत खोटे बोलले होते. कोण? ब्रह्मदेव. ते म्हणाले होते, होय मी ब्रह्मांडाचा अंत लावलेला आहे. व त्यांनी एका गायीस साक्ष देण्यासाठी बरोबर आणलेले असताना श्री भैरव हे श्री ब्रह्मदेव यांचे अतिशय क्रोधिष्ठ होऊन त्यांना खोटे बोलण्याचा राग येऊन संतापून त्यांनी श्री ब्रह्मदेव यांचे एक शिर डोके आपल्या डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाने उडवले होते. कोणी? भैरव यांनी ब्रह्मदेवाचं एक डोकं उडवलं खोटं बोलले म्हणून. डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाने त्यांचं डोकं उडवलं. एक शिर डोके आपल्या डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाने उडवले होते. श्री ब्रह्मदेव यांचे एक शिर उडून त्यांची हत्या केली होती. ब्रह्म हत्या केली व तेथील खोटे बोलणाऱ्या गायीस अत्यंत क्रोधिष्ठ होऊन त्यांनी त्या गायीस शाप दिला होता. तेव्हापासून सर्व दैवते हे ब्रह्मांडाचा अंत लावण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत व त्यांना पूर्णपणे अपयश येत होते. तेव्हापासून ब्रह्मांडामधील सर्व गायी या श्री भैरव यांनी दिलेला शाप निमूटपणे भोगीत आहेत. सर्व गायी हे आपल्या तोंडाने नरक म्हणजे कोणतीही घाण खात आहेत. गायी तोंडाने घाण खाते ना. मात्र त्यांचे गोमूत्र हे अतिशय पवित्र मानत आहेत. सर्व 33 कोटी दैवते हे गायीचे गोमूत्र पवित्र मानत आहेत. तसेच गायी बरोबर खोटी साक्ष देणारा केवडा हे कधीही श्री शिवशंकर यांना वाहत नाहीत. त्यांना म्हणजे केवडा यांना श्री शिवशंकर यांच्याकडे असणारा मान हा पूर्णपणे ते खोटे बोलून व त्या गायी बरोबर खोटी साक्ष दिली असल्यामुळे त्यांना श्री शिवशंकर यांच्याकडे त्यांची पूजामध्ये असणारा मानाचा मान हा पूर्णपणे नष्ट झालेला आहे. श्री भैरव यांनी केवडा यांना देखील शाप दिला असल्यामुळे त्यांना श्री शिवशंकर यांचे पुढे कोणी पूजामध्ये कोणताही दैवत अगर मानव वाहत नाहीत. त्यांना पूजामध्ये कोणताही मान कायमचा राहिलेला नाही. म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णू हे दोघे खोटं बोलले होते. दोघांना ब्रह्मांडाचा शोध लावायला सांगितलेला. एक वर गेला खाली गेला आणि खोटं बोलला ब्रह्मदेव. ते आम्ही शोध लावला त्यांना काय लागला नाही. जेवढे खाली जाईन तेवढे खालीच होते ब्रह्मदेव. खाली जात 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 किती खाली गेले तर खाली.
शेवटी आले वैतागून, गाईला बरोबर आणलं आणि केवड्याचं फुलं असतं ना, केवडा, त्याला खोटी साक्ष दिले म्हणून ब्रह्मदेवाचं एक डोकं उडवलं आणि गायला शाप दिला आणि केवड्यालाही शाप दिला. आणि आपला ब्रह्मदेव, आपला विष्णू, आपला म्हटला बाबा आम्हाला काय अंत लागला नाही, आपला गपचीप बाजूला थांबला. त्यामुळे त्याला काय नाही त्रास झाला. तेव्हापासून पूजामध्ये केवड्याला मान देत नाहीत. मूळ 6वे ज्योतिर्लिंग श्री भैरव यांनी श्री विष्णू व श्री ब्रह्म यांना ब्रह्मांडाचा शोध म्हणजे अंत लावण्यास सांगितले असताना त्यांना या कार्यामध्ये पूर्णपणे अपयश आल्यानंतर या काळात म्हणजे ब्रह्मांडाचे संपूर्ण आयुष्य एकूण 17 काळ आहे. माणसाला जसं आयुष्य असतं एक 70 वर्ष 60 वर्ष, तसं ब्रह्मांडाचं आयुष्य, ब्रह्मांड निर्माण केले म्हणजे मरणारच आहे ना एक दिवस, तर त्यांना पण आयुष्य ठरवलेलं आहे, त्याचा शेवट आहे. तर ब्रह्मांडाचं आयुष्य एकूण 17 काळ आहे. म्हणजे ब्रह्मांड निर्माण करायला लागणारा काळ वेगळा, तिथून पुढे ब्रह्मांडाचं आयुष्य चालू झालं. तिथून पुढे ब्रह्मांडाचं आयुष्य संपल्यानंतर ब्रह्मांड नष्ट करायला लागणारा काळ वेगळा आहे आणि मधलं फक्त आयुष्य 17 काळ आहे. व त्यापैकी 17 काळ आहे, त्यापैकी 8 काळ पूर्ण झालेले आहेत. म्हणजे 8 काळ पूर्ण झालेत आणि 9वा काळ आता सुरू झालेला आहे. म्हणजे ब्रह्मांडाच्या आयुष्याचे 8 काळ पूर्ण होऊन 9वा काळ चालू झालाय. मग या 9वा काळ चालू होताना शिवशंकराची निर्मिती झालेली. 8 काळ होऊन गेले आणि 9वा काळ चालू होताना ब्रह्मांडात शिवशंकराची निर्मिती झालेली. म्हणजे 8 काळ फक्त पशु पक्षी प्राणी वनस्पती आणि रानटी प्राणी वगैरे असे सगळे ते होते. शिवशंकराची निर्मिती झाल्यानंतर मग 33 कोटी देवतांची निर्मिती त्याच्या पुढून. व 9वा काळ सुरू झालेला असून या म्हणजे 9वा काळ पूर्ण होत आलेला असताना आता श्री शिवशंकर म्हणजे श्री कालभैरवनाथ यांना ब्रह्मांडाचा शोध लावण्यास, अंत लावण्यास पूर्ण अपयश आलेले आहे. त्यांनी ब्रह्मांडपती श्री सप्तशक्ती महाग्रंथ नाही 9वा काळ पूर्ण होत आलेला असताना आता श्री शिवशंकर म्हणजे श्री कालभैरवनाथ यांना ब्रह्मांडाचा शोध लावण्यास, अंत लावण्यास पूर्णपणे यश आलेले आहे. म्हणजे 9व्या काळात त्यांना यश आलं. त्यांनी ब्रह्मांडपती श्री सप्तशक्ती महाग्रंथ या ग्रंथ लिखाणामध्ये सर्व 4ही बाजूने परिपूर्ण असे ग्रंथ लिखाण करून या संपूर्ण ब्रह्मांडाचा शोध, अंत लावलेला आहे. या 9व्या काळात ह्या ब्रह्मांडाचा शोध लागला. श्री विष्णुदेव व श्री ब्रह्मदेव या दोघांना पूर्णपणे अपयश आलेले असताना या संपूर्ण ब्रह्मांडाचा शोध लावण्याचा, अंत लावण्याचा सर्व दैवते हे तेव्हापासून पूर्ण प्रयत्न करीत होते. परंतु कोणत्याही दैवतास याचा शोध लावण्यास, अंत लावण्यास यश येत नव्हते. तेव्हा प्रत्यक्षात श्री कालभैरवनाथ हे स्वतः तेव्हापासून या ब्रह्मांडाचा शोध घेण्याचा, अंत लावण्याचा अनेक वेळा सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना दरवेळेस
कायम पूर्णपणे अपयश येत होते. कोणाला? काल भैरवनाथांना पण बऱ्याच वेळा प्रयत्न करून अपयश येत होते, परंतु त्यांना दरवेळेस कायम पूर्णपणे अपयश येत होते. तेव्हा श्री काल भैरवनाथ यांचा या संपूर्ण ब्रह्मांडामधील दैवदैवतांच्या मध्ये घोर असा अपमान झाला होता. कोणाचा? काल भैरवनाथांचा सगळ्या दैवतांमध्ये अपमान झाला. म्हणजे दरवेळेस ते प्रयत्न करायचे ना अपयश यायचं. आपण ते अतिशय खजीर झालेले असताना त्यांनी आपण पूर्णपणे हारलो असल्याचे मान्य करून त्यांनी सर्व दैवतांमध्ये अतिशय अपमानित होऊन पूर्णपणे माघार घेतलेली होती. त्यांच्या सर्व दैवतांमध्ये अतिशय अपमान झालेला होता. कोणाचा? काल भैरवनाथांचा. सगळ्या दैवतांमध्ये अपमान झाला, सगळ्यांनी त्यांची चेष्टा केली. तेव्हा त्या ठिकाणी श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज हे हजर असताना त्यांना देखील फार मोठा अपमान झालेला होता. तेव्हा त्यांनी अतिशय क्रोधिष्ठ होऊन रागाने श्री काल भैरवनाथ यांच्या बाजूने बोलून सर्व दैवतांमध्ये अतिशय रागाने त्यांनी ब्रह्मांडाचा शोध लावण्याचा, अंत लावण्याचा पैजेचा विडा उचललेला होता. ते काल भैरवनाथांचा जेव्हा एवढा अपमान झाला तेव्हा तिथं श्री म्हस्कोबानाथ हे थांबून होते. त्यांना अतिशय संताप आला. त्यांनी त्या रागाच्या भारात तो पैजेचा विडा उचलला. कोणी? म्हस्कोबा महाराजांनी. श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांनी सर्व दैवतांमध्ये अतिशय रागाने आव्हान स्वीकारलेले होते. तेव्हापासून श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज हे पूर्णपणे अंधारात राहून कसल्याही प्रसिद्धीमध्ये न येता अतिशय शांतपणे विचारपूर्वक या संपूर्ण ब्रह्मांडाचा शोध घेण्याचा, अंत लावण्याचा सर्व प्रकाराने प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना म्हणावे असे यश येत नव्हते, कारण श्री माया महाशक्तीश्वर हे प्रत्येक वेळी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सर्व प्रकारच्या अडचणी निर्माण करून त्यांना यश येऊ देत नव्हते. त्यांना ब्रह्मांडाचा शोध, अंत लावण्यास किती प्रयत्न केला तरी त्यांना पूर्ण यश येऊ देत नव्हते. म्हस्कोबा महाराज हे चारी बाजूने प्रयत्न करत होते, परंतु त्यांना म्हणा असं यश येत नव्हतं. कारण श्री महामाया शक्तीश्वर जे आहेत ते त्यांना अनंत अडचणी आणत होते आणि शोध काय लावून देत नव्हते. ब्रह्मांडाचा 9वा काळ पूर्ण होत आलेला असताना आता या काळामध्ये म्हणजे 9वा काळ संपत आला असताना श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांना त्यांचा अतिशय आवडता शिष्य म्हस्कोबा महाराजांचा ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांच्या मदतीने श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांना या संपूर्ण ब्रह्मांडाचा शोध लावण्याचा, अंत लावण्याच्या कार्यात पूर्णपणे यश आलेले आहे. त्यांनी ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावरून पैजेचा विडा जिंकून घेतलेला आहे. त्यांनी सर्व दैवतांमध्ये स्वीकारलेले आव्हान पूर्ण केले आहे. श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांनी संपूर्ण ब्रह्मांड पूर्णपणे जिंकलेले आहे. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांनी संपूर्ण ब्रह्मांड पूर्णपणे जिंकलेले आहे. ते या संपूर्ण ब्रह्मांडाचे पूर्णपणे मालक झालेले आहेत. कोण? श्रीनाथ म्हस्कोबा महाराज. म्हणजे ते एकदम अंधकार राहिले, अंधकारात म्हणजे उजेडात आले नाही. कसे बाकीचे सगळे दैवत उजेडात आले, पण म्हस्कोबा महाराज अतिशय शांतपणे
ब्रह्मांडाचा शोध लावत होते, उजेडात न येता, प्रसिद्धीमध्ये न येता. मग त्यांनी शोध लावला शेवटी. श्री कालभैरवनाथ त्यांचे प्रमुख 6वे अवतार श्री चरपटीनाथ म्हणजेच प्रति श्री कालभैरवनाथ हेच आहेत. म्हणजे जे कालभैरवनाथांचा जो 6वा अवतार आहे चरपटीनाथ, म्हणजे प्रति श्री कालभैरवनाथच आहेत. श्री चरपटीनाथ यांचा अवतार, त्यांचे प्रमुख कार्य म्हणजे श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांना हे संपूर्ण ब्रह्मांड निर्मिती झालेपासून ब्रह्मांड असेपर्यंत श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांना त्यांच्या प्रत्येक अपेक्षित कार्यामध्ये मदत करून त्यांना त्यांच्या प्रत्येक अपेक्षित कार्यामध्ये यश मिळवून देणे, ब्रह्मांडाच्या निर्मितीचा वगैरे शोध लावण्यासाठी पूर्णपणे मदत सहाय्य करीत असताना जगाचे, ब्रह्मांडाचे कल्याण करणे व सर्व प्रमुख ग्रंथाचे लिखाण कार्य करणे, सत्य माहिती उजेडात आणणे वगैरे कार्य करीत असताना देखील श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांना त्यांच्या सर्व कार्यामध्ये मदत करीत यश मिळवून देणे हे त्यांच्या निर्मितीचे प्रमुख कार्य आहे. म्हणजे जे चरपटीनाथ आहे, कालभैरवनाथांचा 6वा अवतार, यांचं कार्य म्हणजे प्रमुख कार्य लिखाण कार्यच आहे. त्यांनी बायबल लिहिलं येशू ख्रिस्ताचा अवतार घेऊन, रामायण लिहिलं, महाभारत लिहिलं, हे म्हणजे सगळे लिखाण कार्यच करत आलेले. आणि हे कार्य करीत असताना मस्कोबा महाराजांना त्यांच्या कार्यात मदत करणे म्हणजे जे प्रमुख ग्रंथ आहेत त्या प्रमुख ग्रंथाचं लिखाण चरपटीनाथ यांनी अवतार घेऊन केलेलं आहे. म्हणजे येशू ख्रिस्त किंवा हे जे आहेत एक एक वाल्मिकी वगैरे असे अवतार घेतलेले आहेत त्यांनी. श्री चरपटीनाथ नाथांचे अवतार श्री अगस्त्य मुनी यांनी श्रीनाथांच्या आज्ञेवरून, अगस्त्य मुनी जे होते, नाथांच्या आज्ञेवरून ब्रह्मांडाचा शोध घेण्याचा, अंत लावण्याचा प्रयत्न केला. त्यांना पूर्ण अपयश आलेले असताना ते पूर्णपणे अंधारात राहून त्यांनी आपले अवतार कार्य पूर्ण केले. अगस्त्य मुनींना काही शोध लागला नाही, ते अंधारात राहूनच त्यांनी आपलं बाकीचं कार्य केलं. त्यानंतर श्री चरपटीनाथांचे अवतार श्री वाल्मिकी ऋषी, वाल्मिकी जे होते, त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यांना अपयश आल्यानंतर त्यांनी श्रीनाथांच्या आज्ञेवरून श्री रामायण या महान ग्रंथाचे लिखाण कार्य पूर्ण केले. म्हणजे वाल्मिकी होते, त्यांनी काही शोध लागला नाही, याचा काही लिहिता आलं नाही. मग त्यांनी महाराजांच्या आज्ञेवरून महाभारत हे ग्रंथाचं लिखाण कार्य केलं. महाभारत ही जी घटना ती मस्कोबा महाराजांनी घडवलेली आहे. मस्कोबा महाराजांनी अगोदर ते लिखाण केलं, ती पात्र बोलवली, राम कोणी व्हायचं, लक्ष्मण कोणी व्हायचं वगैरे, त्यांना ते कार्य समजून सांगितलेलं, रामायण घडवून घेतलं. आणि प्रत्येक काळामध्ये रामायण घडवून घेतात, महाभारत घडवून घेतात, हे जे प्रमुख कार्य आहे ते. रामायण या महान ग्रंथाचे लिखाण कार्य पूर्ण करून आपले अवतार कार्य पूर्ण केले. त्यानंतर श्री चरपटीनाथांचे अवतार श्री महर्षी व्यास यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांना अपयश आल्यानंतर त्यांनी श्रीनाथांच्या आज्ञेवरून श्री महाभारत या महान ग्रंथाची निर्मिती केली. त्यानंतर कोणी यांनी महर्षी व्यास यांनी महाभारत या ग्रंथाची निर्मिती केली. श्री महाभारत हा महान ग्रंथ
लिखाण कार्य पूर्ण करून त्यांनी आपले अवतार कार्य पूर्ण केले. त्यांनी महाभारत लिहून अवतार कार्य पूर्ण केलं. त्यानंतर श्री चरपटीनाथांचे अवतार श्री येशू ख्रिस्त, चरपटीनाथांचा अवतार येतो येशू ख्रिस्त, यांनी बराच प्रयत्न केला असताना त्यांना अपयश आल्यानंतर त्यांनी श्रीनाथांच्या आज्ञेवरून श्री बायबल या महान ग्रंथाचे लिखाण कार्य पूर्ण केले. म्हणजे येशू ख्रिस्त हा जो चरपटीनाथांचा अवतार आहे. त्यांना अपयश आल्यानंतर त्यांनी बायबल हा ग्रंथ केला महाराजांच्या आज्ञेवरून. त्यांना अतिशय त्रास भोगावा लागला. श्री माया महाशक्तीश्वर यांचा अतिशय छळ शोषित त्यांनी ब्रह्मांडाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अपयश आल्यानंतर त्यांनी आपले अवतार कार्य पूर्ण केले. त्यानंतर श्री चरपटीनाथांचे अवतार श्री ज्ञानेश्वर महाराज, चरपटीनाथांचा अवतार ज्ञानेश्वर महाराज, आपण म्हणतो विष्णूचा अवतार आहे, ज्ञानेश्वर यांचा अवतार आहे. यांनी देखील अतिशय त्रास भोगीत ब्रह्मांडाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पूर्ण अपयश आल्यानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथाचे लिखाण श्रीनाथांच्या आज्ञेवरून पूर्ण केले. श्री मायावी शक्ती या एकूण 18 शक्ती आहेत व या 18 शक्ती एकत्रित मिळून श्री विष्णू यांची निर्मिती झालेली आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी मूळ 9 शक्तीपैकी फक्त एक शक्ती म्हणजे श्री मायावी शक्ती यांचे वर्णन, ओळख व कार्य हे श्री गीता यामधून म्हणजे श्री ज्ञानेश्वरी या महान ग्रंथामधून श्री भगवद्गीता सांगितलेली आहे व ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ या महान ग्रंथामधून सर्व मूळ 9 शक्ती या सर्वांची पूर्ण ओळख, दिव्य स्वरूपामधील त्यांचे पूर्ण कार्य हे लिखाणामधून ग्रंथामधून सांगितलेले आहे. या ग्रंथामधून सगळं माहिती सांगितली. श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी श्री भगवद्गीता ही मराठीमध्ये सांगितलेली आहे व आपले अवतार कार्य पूर्ण केले. त्यांनी स्वयंभू जिवंत समाधी घेतली आहे. त्यानंतर श्री चरपटीनाथांचे अवतार श्री तुकाराम महाराज यांनी देखील बराच कष्टाने प्रयत्न केला, परंतु त्यांना ब्रह्मांडाचा शोध घेण्यास पूर्ण अपयश आले. नंतर त्यांनी श्रीनाथांच्या आज्ञेवरून श्री अनुभवी काव्य हे लिखाण, अनेक अभंगवाणी व इतर बरेच लिखाण केले व त्यांनी आपले अवतार कार्य पूर्ण केले आहे. श्री चरपटीनाथांचे हे सर्व अवतार तसे अजून अनेक अवतार यांनी अनेक प्रयत्न करून ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ या महान ग्रंथाचे लिखाण कार्य पूर्ण करून ब्रह्मांडाचा शोध अंत घेण्याचा अनेक प्रकारांनी प्रयत्न केला, परंतु प्रत्येक अवतार दैवतास पूर्णपणे अपयश येत होते. त्यांना ब्रह्मांडाचा शोध लावण्याचा, अंत लावण्याच्या कार्यात यश येत नव्हते. सर्वांनी अपयश मानून या सर्व अवतार दैवतांनी ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ या ग्रंथाचे लिखाण कार्यात पूर्णपणे अपयश येत असल्यामुळे त्यांनी वेगवेगळे महान ग्रंथ लिखाण कार्य पूर्ण केले आहे.
या सर्व अवतारी दैवतांना त्यांच्याकडून इतर वेगवेगळे महान ग्रंथ लिखाण करण्यास कारणीभूत म्हणजेच ब्रह्मांडपदी श्री सप्तशती महाग्रंथ हा ग्रंथ आहे. या महान ग्रंथामुळेच त्यांच्याकडून इतर महान ग्रंथाची निर्मिती लिखाण कार्य पूर्ण झालेले आहे. जगासमोर इतर महान ग्रंथ उजेडात आले आहेत. श्री नाथेश्वर प्रसन्न. आजचं थांबू आपण.